हॅलो स्टुडंट्स, रयत शिक्षण संस्था सातारा रोज प्रोजेक्ट 2020-21 म्हणजेच रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन इयत्ता 11वीच्या मुलांसाठी ऑनलाईन टीचिंग हा उपक्रम संस्थेमार्फत सुरू करण्यात येत आहे। या रोज प्रोजेक्टमध्ये दररोज तुम्हाला 2 विषयांच्या लिंक ह्या तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती येतील। फिजिक्स मॅथ ही एका दिवशी असेल आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी ही एका दिवशी लिंक असेल। अशा अल्टरनेट डेजमध्ये या तुम्हाला लिंक तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये येतील। ती लिंक सॉल्व करत असताना आपण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्या जिल्ह्याचा विभाग आपल्याला निवडायचा आहे। त्यानंतर कॉलेजचं नाव, त्यानंतर आपलं नाव, रोल नंबर ही सगळी माहिती आपण भरल्यानंतर आपल्याला ह्या 2 विषयाचे 2 व्हिडिओ आणि त्या 2 व्हिडिओच्या खाली 10 MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला दिले जातील। तो जो यूट्यूब व्हिडिओ असेल तो यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्यानंतर त्या यूट्यूब व्हिडिओच्या बेसिसवरती तुम्हाला हे 10 MCQ टेस्ट 10 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि ते 10 MCQ फिजिक्सचे 10 MCQ मॅथमॅटिक्सचे हे एका दिवशी आल्यानंतर ती टेस्ट सॉल्व केल्यानंतर ती तुम्हाला सबमिट करायची आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला किती मिळाले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे। तर आपण ह्या ठिकाणी ही इंट्रोडक्टरी लेक्चर आपण त्या ठिकाणी आता मी केमिस्ट्री सब्जेक्टसाठी घेतो आहे। माझं नाव नितीन महामुनी, साधना विद्यालय आणि आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर पुणे। तर केमिस्ट्रीच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण 11वीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसकडे आपण जाणार आहोत। तर हे जे युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन आहे 11वी सिलेबसचं, त्यामध्ये आपल्याला जे टोटल 16 चॅप्टर्स आहेत त्या 16 चॅप्टरचं युनिट वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये जो फर्स्ट आपला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा मॅक्झिमम 3 मार्कचा असेल आणि ऑप्शनसहित तो 5 मार्काला चॅप्टर त्या ठिकाणी असेल। म्हणजे आपला जो 70 मार्काचा फायनल एक्झामचा जो क्वेश्चन पेपर असेल त्या 70 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 3 मार्काचे कंपल्सरी म्हणजे मॅक्झिमम मार्क जे तुमचे आहेत 3 मार्कचे असणार आहेत आणि ऑप्शन साईज जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल त्याचं किंवा तुम्ही जर पाहिला क्वेश्चन पेपर तर त्याच्यामध्ये 5 मार्काला हे ऑप्शन सहित प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत। सेकंड जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री हा मॅक्झिमम 4 मार्क्सचा आहे आणि ऑप्शन सहित तो 6 मार्काला असणार आहे। थर्ड टॉपिक आहे सम ॲनालिटिकल टेक्निक्स, तो मॅक्झिमम 2 मार्क्स असेल आणि विथ ऑप्शन तो 3 मार्क्सचा असणार आहे। नंबर 4 स्ट्रक्चर ऑफ ॲटम मॅक्झिमम 5 मार्क्स आणि ऑप्शन सहित 7 मार्क त्या ठिकाणी असणार आहेत। द नेक्स्ट केमिकल बॉन्डिंग 5th चॅप्टर आहे, मॅक्झिमम मार्क्स आपले 6 असतील आणि विथ ऑप्शन हे 8 मार्क असतील। द नेक्स्ट रेडॉक्स रिॲक्शन मॅक्झिमम 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन 4 मार्क्स। देन मॉडर्न पिरियोडिक टेबल मॅक्झिमम 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 6 मार्क्स। नंबर 8 एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड म्हणजेच त्याला आपण एस ब्लॉक एलिमेंट असं त्या ठिकाणी म्हणतो। तर त्या एस ब्लॉक एलिमेंटला मॅक्झिमम 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्सचे कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी असणार आहे। नंबर 9 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14th अँड 15th म्हणजेच आपण त्याला पी ब्लॉक एलिमेंटमध्ये असणारे जे टोटल 6 ग्रुप्स आहेत त्या 6 ग्रुपपैकी पहिले 3 ग्रुप आपल्याला 11वीसाठी असणार आहेत आणि त्यासाठी जे मार्क्स आहेत आपले ते 6 मार्क असतील आणि विथ ऑप्शन हे 8 मार्क्स त्या ठिकाणी असणार आहेत। द नेक्स्ट चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर मॅक्झिमम 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क असतील। नेक्स्ट चॅप्टर ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स मॅक्झिमम 3 मार्क्स विथ ऑप्शन 4 मार्क्स। नंबर 12 केमिकल इक्विलिब्रियम मॅक्झिमम 6 मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क्स। नंबर 13 न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी मॅक्झिमम 3 मार्क्स असतील आणि विथ ऑप्शन हे 4 मार्क असतील। नंबर 14 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मॅक्झिमम 6 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 8 मार्क असतील। द नेक्स्ट हायड्रोकार्बन हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला
मॅक्झिमम 8 मार्क असणार आहेत आणि विथ ऑप्शन 11 मार्क आहेत. आणि लास्ट जो चॅप्टर आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हा मॅक्झिमम मार्क्स 3 असतील आणि विथ ऑप्शन 4 मार्क्स असतील. आता फायनल जो आपला क्वेश्चन पेपर असेल त्या फायनल क्वेश्चन पेपर आपला 70 मार्क्सचा त्या ठिकाणी असणार आहे आणि विथ ऑप्शन तो 98 मार्क्सचा त्या ठिकाणी असणार आहे. तर हा आपला जो 11वीचा सिलेबस आहे त्या 11वीच्या सिलेबसमध्ये युनिट वाईज जे डिस्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या साधारणतः तेवढ्या मार्काचे क्वेश्चन्स आपल्या ह्या 70 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत. आता वेटेज वाईज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की नॉलेज बेसिसवरती त्या ठिकाणी 29 मार्क्स विथ ऑप्शन त्या ठिकाणी येतील आपल्याला. अंडरस्टँडिंग 41 मार्क्सचे असतील आणि ॲप्लिकेशन आणि स्किल हे 28 मार्क्स त्या ठिकाणी असतील. असं टोटल 98 आपला जो विथ ऑप्शन जो क्वेश्चन पेपर आहे. तर आपल्याला जे नॉलेज मिळालं आहे त्या नॉलेज बेसिस होती 29 मार्क्स म्हणजे आपण जे काय आपला तो टॉपिक किंवा तो सब्जेक्ट जो काय आपल्याला अंडरस्टँड झालेला आहे त्याच्यावरती 41 मार्क्स असतील. आणि ॲप्लिकेशन आणि स्किलमध्ये आपण जे डायग्राम्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, हे काय आपण जे प्रश्न सॉल्व करतो आहे त्यामध्ये आपले हे 20 मार्क्सचे असणार आहेत. पर्सेंटेज वाईज जर आपण वेटेज पाहिलं 100%मध्ये तर 30% हे नॉलेज बेसिसवर असणार आहेत, 42% हे अंडरस्टँडिंगवरती डिपेंड असतील आणि 28% हे ॲप्लिकेशन आणि स्किलवरती रेकन असणार आहे. आता डिफिकल्टी लेवल म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी असेल आणि हुशार विद्यार्थी असेल ह्या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असतो. त्यामध्ये इझी क्वेश्चन जे आहेत ते 29 मार्क्सचे असतील, ॲव्हरेज क्वेश्चन हे 49 मार्क्सचे असतील आणि डिफिकल्ट क्वेश्चन हे 20 मार्क्सचे असतील. असे म्हणजे 98 विथ ऑप्शन जे आपण पाहिलं तर 30% क्वेश्चन हे इझी असणार आहेत, 50% क्वेश्चन हे ॲव्हरेज असणार आहेत आणि 20% क्वेश्चन हे डिफिकल्ट त्या ठिकाणी असेल. तर हे साधारणतः वेटेज ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्ज आपल्या त्या ठिकाणी पाहिलेला आपण आहेच. त्यानंतर आता जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे आपला 98 म्हणजे विथ ऑप्शन त्या ठिकाणी आपण आता कन्सिडर करतो आहे. तर विथ ऑप्शनमध्ये MCQ आपल्याला 10 मार्कचे असतील आणि इच MCQ हॅविंग 1 मार्क, असे टोटल 10 MCQ तुम्हाला असणार आहेत. व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन हे तुम्हाला 8 असतील. हे क्वेश्चन नंबर 2मध्ये 1 to 8 आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क त्या ठिकाणी असणार आहे. असे 8 मार्काचे तुम्हाला व्हेरी शॉर्ट ॲन्सर म्हणजे एक मार्काचे 8 क्वेश्चन त्या ठिकाणी असतील. त्यानंतर शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन हे 2 प्रकारचे आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे की 2 मार्कचे जे शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14 असे 12 क्वेश्चन त्या ठिकाणी असतील आणि ते 24 मार्कला असतील. शॉर्ट ॲन्सरमध्येच पण 3 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत तर क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 असे 12 क्वेश्चन असतील आणि टोटल 36 मार्क तुम्हाला ह्या शॉर्ट ॲन्सर 3 मार्कचे जे क्वेश्चन असतील त्याला असणार आहेत. आणि शेवटी जो आपला लॉंग ॲन्सर क्वेश्चन आहे 4 मार्कचे क्वेश्चन्स आहेत. असे तुम्हाला 5 क्वेश्चन त्या ठिकाणी असतील. क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 ते 20 मार्क म्हणजे जो विथ ऑप्शन जर आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहिलं तर 98 मार्कमध्ये 10 मार्क्स MCQ, 8 मार्क व्हेरी शॉर्ट ॲन्सर, 24 मार्क्स शॉर्ट ॲन्सर 2 मार्क each, then 36 marks for short answer and each question having 3 marks and 20 marks for long question and each question having 4 marks. तर हे आपलं वेटेज ऑफ क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी असणार आहे. आता आपण ज्या वर्षभरामध्ये जे काही एक्झाम आपण देणार आहोत त्या एक्झाममध्ये आपलं ॲन्युअल वर्क हे 200 मार्काचं असेल आणि त्या ॲन्युअल वर्कमध्ये 2 युनिट टेस्ट असतील. 25 मार्काचे 2 युनिट टेस्ट म्हणजे झाले 50 मार्क. फर्स्ट सेमिस्टर 50 मार्क आणि फायनल एक्झाम जे 100 मार्काचे असेल त्या 100 मार्कांपैकी 70 मार्क तुमच्या थेरी पेपरला असतील आणि 30 मार्क हे तुमच्या जर्नल आणि प्रॅक्टिकल वर्क आणि प्रोजेक्ट वर्क जे काय असेल त्यासाठी असणार आहे. त्यामध्ये हा जो पहिला आपला युनिट टेस्टचा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे त्यासाठी आपला जो पेपर सॉल्व करण्यासाठी जो वेळ आहे तो 1.5 तास त्या ठिकाणी असणार आहे. आता प्रत्येक क्वेश्चन पेपर आपला हा 4 सेक्शनमध्ये त्या ठिकाणी डिव्हाइड झाला असतो. पहिला सेक्शन आपला MCQ आणि शॉर्ट ॲन्सरसाठी असतो. सेक्शन B हा शॉर्ट ॲन्सर 2 मार्क्ससाठी असणार आहे. सेक्शन C हा शॉर्ट ॲन्सरमध्येच पण 3 मार्कचा क्वेश्चन त्या ठिकाणी असतील आणि सेक्शन D हा आपला लॉंग ॲन्सर क्वेश्चन त्या ठिकाणी असतील त्याला 4 मार्कचा क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. आता युनिट टेस्टचा जर आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहिला तर युनिट टेस्टमध्ये सेक्शन A मध्ये क्वेश्चन नंबर 1
त्यामध्ये सब क्वेश्चन असतील 1 to 4 असे 4 MCQ तुम्हाला असतील 4 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 हा व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी असेल. क्वेश्चन नंबर 1 to 3 असे सब क्वेश्चन असतील अँड ईच क्वेश्चन हॅविंग 1 मार्क्स असे 3 मार्कचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील. हा म्हणजे टोटल सेक्शन ए आपला 7 मार्कासाठी असेल. सेक्शन बी अटेम्प्ट एनी 4 तो क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 8 असे टोटल 6 क्वेश्चन असतील आणि त्या 6 क्वेश्चनपैकी तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि एका क्वेश्चनसाठी 2 मार्क असतील. असं 8 मार्काचा हा सेक्शन बी असेल. त्यानंतर सेक्शन सी अटेम्प्ट एनी 2 टोटल तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील. त्या 3पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि एका क्वेश्चनला 3 मार्क असतील. असा आपला 6 मार्काचा सेक्शन सी असेल. आणि सेक्शन डी अटेम्प्ट एनी 1 तो क्वेश्चन नंबर 12 टू क्वेश्चन नंबर 13 2पैकी तुम्हाला एक प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे आणि त्याला 4 मार्क असणार आहेत. हा युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट झाला. त्यानंतर आपला जो फर्स्ट सेमिस्टर एक्झाम असते आपण त्याला टर्मिनल एक्झामिनेशन असं म्हणतो. तो 50 मार्काची एक्झाम त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या 50 मार्काच्या एक्झामसाठी आपल्याला 2.5 तास वेळ असणार आहे. परत आपले हे 4 सेक्शनप्रमाणेच त्या ठिकाणी तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल. सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये सब क्वेश्चन हे 6 असतील म्हणजे 7 MCQ तुम्हाला असतील. असे 7 मार्काचे MCQ आणि क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये 7 मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असे टोटल 14 मार्क तुमच्या सेक्शन एसाठी असणार आहेत. त्यानंतर सेक्शन बी अटेम्प्ट एनी 8 12 क्वेश्चन त्या ठिकाणी असतील आणि या 12 क्वेश्चनपैकी इथे तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतील आणि त्या 10 क्वेश्चन्सपैकी 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि एका क्वेश्चनसाठी 2 मार्क असणार आहेत. असं 16 मार्काचा सेक्शन बी असेल. त्यानंतर सेक्शन सी त्यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन त्या ठिकाणी दिले आहेत आणि त्या 6 क्वेश्चनपैकी 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. 3 मार्काचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी असे 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आणि त्यासाठी 12 मार्क्स त्या ठिकाणी असतील. सेक्शन डी अटेम्प्ट एनी 2 टोटल तुम्हाला 4 क्वेश्चन दिले जातील आणि त्या 4पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. 4 मार्काचे 2 क्वेश्चन असे 8 मार्काला तुमचं सेक्शन डी असेल. ही आपली टर्मिनल एक्झाम त्या ठिकाणी झाली. 50 मार्काचं हे टर्मिनल एक्झाम त्या ठिकाणी आहे. आणि फायनल जो आपला एक्झामचा जो पेपर आहे 70 मार्क्स तर तो जो 11वी आणि 12वी हा जो किंवा बोर्ड पॅटर्न जो आहे तो सेम असणार आहे. म्हणजे 11वीसाठी सुद्धा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट सेम आणि 12वीसाठी सुद्धा सेम असणार आहे. तर हा जो 70 मार्काचा आपला जो पेपर आहे त्यासाठी जो टाईम असणार आहे तो आपला 3 तास असेल. त्यासाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी असतात आपल्याला की त्यामध्ये समजा सेक्शन ए जर आपण पाहिला तर सेक्शन एमध्ये 1 contain 10 multiple choice type of questions carrying 1 mark each. Question number 2 contain 8 very short answer type of question carrying 1 mark each. Section B question number 3 to question number 14 असे टोटल 12 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे विथ ऑप्शन त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क असणार आहेत. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 इथे सुद्धा 12 मार्कचे विथ ऑप्शन क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 मार्क असणार आहेत. आणि सेक्शन डी हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 असे 5 मोठे क्वेश्चन असतील. त्यापैकी तुम्हाला हे विथ ऑप्शन त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर असा हा 98 मार्कचा विथ ऑप्शन आहे आणि आपला 70 मार्कचा हा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी असेल. आणि फायनल एक्झाममध्ये आपल्याला 70 मार्क थेअरीसाठी आणि 30 मार्क प्रॅक्टिकलसाठी. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला जर्नल वर्क असेल, काही ॲक्टिव्हिटीज असतील आणि आपले एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी असतील. अशी म्हणून 30 मार्काची फायनल एक्झाममध्ये आपला 30 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम होईल. असं टोटल 200 मार्काचं आपलं ॲन्युअल वर्क असणार आहे. आता हा जो आपला 70 मार्कचा जो क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये सेक्शन एमध्ये आपण पाहिलं की आपल्याला 10 MCQ असतील. पण त्या 10 MCQमध्ये 2 MCQ हे तुमचे न्यूमेरिकल बेसिसवरती असणार आहेत.
म्हणजे 10पैकी 2 MCQ हे न्यूमेरिकल बेसिस आणि 8 MCQ आपल्या जनरल नॉलेजवरती त्या ठिकाणी असणार आहेत. जनरल नॉलेज म्हणजे आपल्या सब्जेक्ट रिलेटेड. क्वेश्चन नंबर 2 जो सेक्शन ए मध्येच आहे, त्यामध्ये आपल्याला 8 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. त्या 8 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुमचा हा न्यूमेरिकल बेसिसवरती त्या ठिकाणी असेल. असा हा 18 मार्काचा आपला सेक्शन ए त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सेक्शन बी टोटल तुम्हाला 12 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 असे टोटल 12 क्वेश्चनपैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे, तर 8 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क आहेत. म्हणजे 16 मार्काचा आपलं सेक्शन बी असणार आहे. आणि त्या 12 क्वेश्चनपैकी तुमचे 2 क्वेश्चन हे न्यूमेरिकल बेसिसवरती असतील. म्हणजे आपले केमिस्ट्रीमध्ये असणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमच्या बेसिसवरती हे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 4 मार्काला तुम्हाला इथे प्रॉब्लेम्स असतील. त्यानंतर सेक्शन सी हा 24 मार्कचा आहे. अटेम्प्ट एनी 8. इथे सुद्धा आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. टोटल क्वेश्चन तुम्हाला इथे सुद्धा 12 दिलेले आहेत. त्या 12 क्वेश्चनपैकी 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्या 12 क्वेश्चनमध्ये तुमचे परत 2 हे न्यूमेरिकल बेसिसवरती त्या ठिकाणी क्वेश्चन्स असणार आहेत. याचा अर्थ 6 मार्काचे प्रॉब्लेम्स आपल्याला सेक्शन सी मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि सेक्शन डी हा 12 मार्काचा सेक्शन डी असणार आहे. अटेम्प्ट एनी 3. टोटल 5 क्वेश्चन तुम्हाला इथे दिले जातील आणि त्या 5 क्वेश्चनपैकी 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ते लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असतील, पण त्या 4 मार्कापैकी 2 मार्क हे तुमच्या 1 न्यूमेरिकल बेसिसवरती असणार आहेत. असे टोटल 12 मार्क तुमच्या सेक्शन डीला आहे. म्हणजे 70 मार्काचा जर आपण फॉर्मॅट पाहिला तर साधारणतः जे आपले प्रॉब्लेम्स असतील जे न्यूमेरिकल असणार आहेत ते साधारणतः 12 ते 15 मार्कचे आपल्या त्या ठिकाणी असतील. तर हा आपला सेक्शन फायनल एक्झाम जो आपला 70 मार्काचा असेल त्याचा हा आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे. तर 11वीचा आपल्याला सिलेबस सुरू करत असताना ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम किती मार्काच्या असतात, किती मार्काचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात, कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण बोर्ड एक्झाम देत असताना त्या क्वेश्चन पेपरचा नुसार त्या ठिकाणी किंवा त्या प्रश्न प्रकारानुसार आपण त्या ठिकाणी अभ्यास करू शकतो आहे. आता आपला जो 11वीचा जो ॲक्च्युअली सिलेबस आपण सुरू करणार आहोत केमिस्ट्रीचा, तर थोडीशी मी केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन तुम्हाला देतो आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी काही 8वी 9वी आणि 10वीच्या तुमचे जे काही बेसिक केमिस्ट्रीमध्ये टॉपिक्स असतील काही लेक्चर्स आपले त्याच्यावरती असणार आहेत. आणि नंतर आपला ॲक्च्युअल 11th चा जो सिलेबस आहे तो आपण नंतर स्टार्ट करणार आहोत. पण नेमकं केमिस्ट्री सब्जेक्ट काय आहे, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे किंवा केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचे कोणकोणते पेपर्स त्या ठिकाणी आहेत थोडीशी आपल्याला तोंड ओळख असणं गरजेचं आहे. आता इथं मुद्दामून मी तुम्हाला केमिस्ट्रीचं जे स्पेलिंग आहे ते थोडंसं वेगवेगळं करून लिहिलेलं आहे की त्या सब्जेक्टमध्येच आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे की केम इज ट्राय अगेन अँड अगेन. म्हणजे कोणतीही गोष्ट, आता हे केमिस्ट्री रिलेटेडच नाही म्हणत मी, आपल्या सायन्स सब्जेक्टमध्ये सगळीकडेच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याची सतत प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेवढी तुमची त्या टॉपिकची रिव्हिजन जास्त होईल तेवढा जो टॉपिक तुम्हाला जेवढा समजेल तेवढाच आपला त्या ठिकाणी तो टॉपिक चांगल्या प्रकारे आपल्या त्या ठिकाणी बोर्ड एक्झाममध्ये मार्क मिळवण्यासाठी होईल. JEE एक्झाम्स आहेत, नीट एक्झाम्स आहेत, CET एक्झाम आहे किंवा अनेक ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांसाठी त्या सब्जेक्टचं जे बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आपल्याला मिळणं गरजेचं आहे. म्हणून मी असं म्हणलेलं की ट्राय अगेन अँड अगेन, सतत प्रॅक्टिस. त्या प्रॉब्लेमच्या असेल, ऑर्गॅनिक रिॲक्शन्स असतील, इनऑर्गॅनिक रिॲक्शन्स असतील, काही डेरिव्हेशन्स असतील, काही डायग्रॅम्स असतील, ह्या सगळ्यांची सतत रिव्हिजन, सतत प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण जर साधं उदाहरण जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर जर जगातला महान फलंदाज असेल आणि तो प्रत्येक मॅचच्या अगोदर जर नेट प्रॅक्टिस करत असेल, याचाच अर्थ आपल्यालासुद्धा प्रत्येक एक्झाम देण्याच्या अगोदर त्या जेवढे काही आपले टॉपिक्स आहेत त्या टॉपिकची सतत रिव्हिजन,
सतत अभ्यास करणं गरजेचं आहे, तो टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. पाठांतर करून चालणार नाही. 8वी 9वी 10वी पण आपण काही पाठांतर गोष्टीवरती चाललो आहोत, पण आता इथे 11वी आणि 12वी आपलं नीट एक्झाम, बोर्ड एक्झाम, JEE एक्झाम, CET एक्झाम आपल्या डोळ्यासमोर असणार आहे आणि त्या एक्झामचा विचार केला तर पाठांतर आपल्याला चालणार नाही. तर केमिस्ट्री एक साधारणतः आपली बेसिक जे डेफिनेशन आहे की आपला टॉपिक म्हणजे केमिस्ट्री सब्जेक्ट काय आहे, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बरंच तुम्ही अगदी 5वीपासून तुम्हाला थोडे केमिस्ट्रीचे टॉपिक असतील. 8वी 9वी 10वी थोडंसं डिटेलमध्ये आले होतं की केमिस्ट्री इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. ही सायन्सची एक ब्रँच आहे. जसं फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, जॉग्राफी आहे. जॉग्राफीसुद्धा एक सायन्सच त्या ठिकाणी आहे. तसं केमिस्ट्री आपलं हे सायन्समधली एक ब्रँच त्या ठिकाणी आहे. इट इन्व्हॉल्व्स विथ द एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स कंपोज्ड ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड आयन्स. आता तुम्ही पिरियॉडिक टेबलचा अभ्यास केलेला आहे 10वीला. पिरियॉडिक टेबलमध्ये असणारे टोटल 118 एलिमेंट्स त्या ठिकाणी पाहिलं असतील. त्याचं ॲटम म्हणजे काय त्याचे डेफिनेशन तुम्ही पाहिलं असेल. मॉलिक्यूल म्हणजे काय आहे, आयन्समध्ये म्हणजे काय आहे, किंवा कंपाऊंड कसं फॉर्म होतो, मिक्सचर कसं फॉर्म होतं, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या 8वी 9वी 10वीला झालेल्या आहेत. त्याच कन्सेप्टचा उपयोग आपल्याला पुढे 11वी आणि 12वीसाठी करायचा आहे. तर आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण ह्या ॲटमचा स्टडी करणार आहोत, मॉलिक्यूलचा स्टडी करणार आहोत, आयन्सचा स्टडी त्या ठिकाणी करणार आहोत, काही इलेमेंटचा स्टडी आपल्या त्या ठिकाणी असणार आहे. देअर कंपोजिशन, structures, their properties, their behavior and changes they undergoes during a reaction with other substances. मग एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कार्बन कंपाऊंडमध्ये मिथेन पाहिलं असेल, इथिन कंपाऊंड पाहिलं असेल, ॲसिटिलीन पाहिलं असेल. मग त्यांचं स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉ केलं असेल. मग त्या स्ट्रक्चरचा अभ्यास असेल. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक सबस्टन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, त्यांचं बिहेवियर आणि सगळ्यात महत्त्वाचा केमिस्ट्रीमधला जो पार्ट असतो आपला की रिॲक्शन्स. मग टाईप्स ऑफ रिॲक्शन्स त्या ठिकाणी तुम्ही पाहिले असणार आहेत. तर रिॲक्शनमध्ये मग रिॲक्टंट कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. तर हे जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन त्या ठिकाणी आपण एका सबस्टन्सपासून दुसरा नवीन सबस्टन्स त्या ठिकाणी तयार करतो. ह्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहिल्या असतील. असे अनेक प्रकारचे आणि काही आपल्या डायग्राम्स त्या ठिकाणी आहेत बऱ्याचशा, काही डेरिव्हेशन्स त्या ठिकाणी असतील. तर ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास, इलेमेंट, आयन्स, मॉलिक्युल्स, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक रिॲक्शन्स, ह्या सगळ्यांचा पार्ट ह्या आपला केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी असतो. आता 11वीचा आणि जो 12वीचा सिलेबस आहे की मेनली आपले 4 जे काही सब्जेक्ट्स आहेत आपल्या केमिस्ट्रीमध्ये असणारे. तर हे फिजिकल केमिस्ट्री असेल, ॲनालिटिकल केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल. हे बेसिक आपले महत्त्वाचे 4 सब केमिस्ट्री सब्जेक्ट्स त्या ठिकाणी आहेत. तर जो सिलेबस आपला आहे त्या सिलेबससुद्धा त्या ठिकाणी ह्याच सब केमिस्ट्री टॉपिक सब्जेक्टवरती त्या ठिकाणी आपला असणार आहे. तर हे साधी थोडीशी मी काय केली तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्टची ओळख करून दिलेलं आहे. ॲक्च्युअल आपण पुढच्या लेक्चरपासून त्या ठिकाणी 8वी 9वी 10वीचा ब्रिजिंग कोर्स आपण अगोदर पूर्ण करणार आहोत आणि नंतर मग आपला 11वीचा. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ, त्या लेक्चरचा यूट्यूब व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि त्या व्हिडिओच्या बेसिसवरती जे MCQ तुम्हाला दिलेले असणार आहेत ते MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याचे मार्क्स तुम्हाला लगेच कळणार आहेत की आपला तो टॉपिक समजला आहे किंवा नाही समजला. नसेल समजला टॉपिक तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी परत रिपीट करून पाहू शकताय. दिवसामध्ये कधीही कितीही वेळा आणि पुन्हा कधीही ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल ते यूट्यूब व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. धन्यवाद.